नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टमधील आपण होमोनिम्स या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। नेमके या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न होते, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले असतात, त्याचबरोबर या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू। त्याचबरोबर या अगोदर आपण इंग्लिश ग्रामरच्या संदर्भानं वन वर्ड, सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड आणि एक ॲनालिसिस करणारा व्हिडिओ आहे मागच्या 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, तो पण बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी तो मार्गदर्शनपर ठरेल। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सुरू करूया। आपण सुरुवातीला कन्सेप्ट पाहूया। कन्सेप्ट काय आहे? होमोनिम्स। ईच ऑफ 2 or more words having the same spelling or pronunciation but different meaning and origin। जर आपण गुगलवर सर्च केलं की होमोनिम्स तर आपला डेफिनेशन मिळते की ईच ऑफ 2 or more words प्रत्येक 2 किंवा जास्त शब्दांचं सेम स्पेलिंग आहे किंवा प्रोनाउन्सिएशन सेम आहे। एकतर स्पेलिंग सेम असेल किंवा प्रोनाउन्सिएशन, परंतु त्यांचा अर्थ आणि त्यांचं ओरिजिन हे भिन्न भिन्न असतं, त्याला होमोनिम्स असं म्हणतात। या अगोदर आता हा व्हिडिओ क्रमांक 5 आहे। आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये इंग्लिश आणि मागील 14 पेपरचं ॲनालाइज करून दिलेलं आहे। सेकंड व्हिडिओ आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनचा बनवला, थर्ड व्हिडिओ आपण सिनोनिमचा बनवला, फोर्थ व्हिडिओ आपण अँटोनिमचा बनवला आणि आज हा आता 5 व्हिडिओ आपण होमोनिम्सचा पाहणार आहोत। यानंतर आपण 6 नंबरचा व्हिडिओ हा इडम, फ्रेजेस, प्रोव्हर्ब यावर आधारित पाहणार आहोत। आता ॲक्च्युअल आपण सुरुवात करूयात। बघा काय क्वेश्चन आला आहे की फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ज TET फर्स्ट 2017 डोंट डॅश डॅश टाईम इट इज व्हेरी प्रेसियस। आता प्रेसियस म्हणजे मौल्यवान, बरोबर? वेस्ट 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 वेस्ट। आता तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर आपण अगदी सहज म्हणतो डोंट वेस्ट टाईम, डोंट वेस्ट टाईम इट इज व्हेरी प्रेशियस। पण इथं आता 4ही पर्याय बघा, वेस्ट, वेट्स, वेस्ट, वेस्ट। हा वेट्स तरी आपलं कळेल की वेगळा आहे, वेट्स म्हणजे थांबणे, हा पर्याय तरी आपण कट करू। पण बघा फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ तीनही पर्यायाचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? वेस्ट वेस्ट वेस्ट। मग आता आपण ती डेफिनेशन पाहिली की स्पेलिंग सेम असू शकते किंवा प्रोनाउन्सिएशन, तर प्रोनाउन्सिएशन सेम आहे, वेस्ट वेस्ट वेस्ट। मग अर्थ वेगळा काय? तर हा वेस्टचा अर्थ होतो कंबर, या वेस्टचा अर्थ होतो दिशा, पश्चिम, आणि हा वेस्ट म्हणजे अपव्यय करणे, फुकट घालवणे। म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय 4 डोंट वेस्ट टाइम इट इज व्हेरी प्रेसियस। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह TET फर्स्ट 2016 अ पेंटर इज अन आर्टिस्ट, आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट। तुम्ही म्हणणार सर इथं दोन्ही आर्टिस्ट आलं, तर दोन्हीतला बेसिक फरक समजून घ्यायचा आहे। जेव्हा आर्टिस्टची स्पेलिंगमध्ये हा शेवटचा ई आहे तेव्हा त्याचा अर्थ होतो अ प्रोफेशनल एंटरटेनर, जो एंटरटेन करतो प्रोफेशनली, ज्याला आपण मराठीत काय म्हणूयात की व्यावसायिक कलाकार। मग आता पेंटर हा व्यावसायिक कलाकार असतो का? नाही ना। तर व्यावसायिक कलाकार कोण आहेत? जे प्रोफेशनल एंटरटेनर आहेत ते आहेत आमिर खान। म्हणजे पेंटर कोण? तर हा आर्टिस्ट, आणि हा आर्टिस्ट म्हणजे वरचा वाक्यातला कोण? तर आमिर खान। म्हणजे लक्षात आलंय, आपलं पहिलं सेंटेन्स रॉंग झालं, दुसरंही रॉंग झालं। हा आर्टिस्ट इथे पाहिजे होता शब्द आणि हा आर्टिस्ट इथे, दोन्हीमध्ये काय फरक आहे? फक्त एका ईचा फरक आहे। मग हा जो 2 नंबरच्या वाक्यातील आर्टिस्ट आहे याचा अर्थ काय होतो? तर या आर्टिस्टचा अर्थ असा होईल की अ पर्सन हु क्रिएट्स ऑर ड्रॉविंग ॲज अ प्रोफेशनल ऑर हॉबी, की ललित कलेतील विशेषतः चित्रकलेसारख्या एखाद्या कलेमध्ये उपासना करणारा माणूस, बरोबर? चला, म्हणजे आपलं उत्तर आलं की फर्स्ट अँड सेकंड बोथ आर नॉट करेक्ट। नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वॅग्यू, कॅन्डिडेट्स are not allowed
टू कॅनव्हास फॉर वोट्स ऑन द डे ऑफ द इलेक्शन. इथेही जर आपण काळजीनं बघितलं तर किती मायनर फरक आहे बघा. या कॅनव्हासची स्पेलिंग बघा CANVASS आणि इथे काय आहे बघा CANVAS. म्हणजे शेवटी फक्त एक यस यामध्ये कमी आहे. उच्चार दोघांचं प्रोनाऊन्सिएशन कॅनव्हासच आहे पण मिनिंग वेगळा आहे. हा कॅनव्हास इथे पाहिजे होता आणि हा डबल यस वाला इथे पाहिजे होता. ओके, दोन्हीचा अर्थ बघू. या वरच्या कॅनव्हासचा अर्थ जो होतो डबल यसचा जो कॅनव्हास आहे त्याचा अर्थ होतो की उमेदवाराचा प्रचार करणे आणि ह्याचं कॅनव्हास आहे याचा अर्थ होतो की आंबाडी ताग इत्यादीचे कापड वापरून बनवलेला बूट किंवा शू. मग आता बघा बरं, हे कॅनव्हास इथं टाकू आणि हा कॅनव्हास इथं टाकू आणि नंतर वाक्याचा अर्थ बघू. काय कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वॅग्यू. वॅग्यू म्हणजे फॅशन. एका विशिष्ट काळामध्ये जे लोकप्रिय फॅशन होत जातात मग त्या शूजच्या असेल ड्रेसेसच्या असतील तुमचं एखादं गॅजेट वापरण्याची फॅशन असेल टू व्हीलरची फॅशन असेल तर ह्या फॅशन एका विशिष्ट वॅग्यू म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये प्रचलित असलेल्या प्रघात असलेल्या. मग एक काळ होता जेव्हा हा कॅनव्हासचा शूज जो आंबाडी ताग हे वापरून कापडी शूज बनवला जायचा. एक फॅशन राहायची की तो शूज ज्याच्याकडे असेल म्हणजे तो एकदम भारी अशा अर्थानं. तर तिथे होता कॅनव्हास सिंगल यस. आणि दुसरा कॅनव्हास कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड कॅनव्हास फॉर वोटिंग ऑन द डे ऑफ इलेक्शन. की इलेक्शनच्या दिवसात प्रचार करता येणार नाही. म्हणजे बोथ आर रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द अल्टरनेट. TET सेकंड 2020 आहे. 31 कॅनॉन वेअर फायर्ड टू ग्रेट द रॉयल गेस्ट फॉर सोशल पीस अँड हार्मनी वी शूड ऑल ऑब्झर्व द कॅनॉस ऑफ मॉरॅलिटी. मग आता इथे जर पाहिलं तर दोन्हीही वाक्य बरोबर आहे. हा जो कॅनॉस आहे आणि हा कॅनॉन आहे यात नेमकं काय तर पहिला कॅनॉन म्हणजे काय तोफ आणि दुसरा कॅनॉन म्हणजे काय तर चर्चने केलेला कायदा किंवा नैतिकतेचा सिद्धांत. आपण वाक्याचा अर्थ समजून घेऊयात की 31 कॅनॉन वेअर फायर टू ग्रेट द रॉयल गेस्ट. जे शाही पाहुणे आले होते त्यांच्या स्वागतासाठी 31 तोफांची सलामी देण्यात आली. आणि सेकंड आहे फॉर स्पेशल पीस अँड हार्मनी वी शूड ऑल ऑब्झर्व द कॅनॉस ऑफ मॉरॅलिटी. की समाजामध्ये शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सर्वांना नैतिकतेचे नियम पाळले पाहिजे ज्याला आपण म्हणू कॅनॉस ऑफ मॉरॅलिटी. म्हणजे आपलं उत्तर झालं बोथ ए अँड बी आर करेक्ट. लास्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. देअर आर टू मेनी लिटररी इल्युजन्स इन द पोएट्री ऑफ T.S. Eliot. Many Indian philosophers believe life to be an illusion. ऑप्शन बी राईट आहे. मेनी इंडियन फिलॉसॉफर की भारतातले बहुतेक तत्त्वज्ञानी असं म्हणतात की आयुष्य हे जीवन एक भ्रम आहे, मोहजाळ आहे, मोहमाया आहे, भ्रामक कल्पना आहे. मग आता पहिलं का चूक आहे तर देर आर टू मेनी लिटररी इल्युजन्स नाही तर एल्युजन्स आहे. तिथे सुरुवातीच्या आय ऐवजी ए पाहिजे ज्याचा अर्थ होतो संकेत. ओके, मग T.S. Eliotच्या ज्या पोएट्री आहे त्यामध्ये ॲल्युजन आहे. इथं आय ऐवजी काय पाहिजे होतं ए. ओके, बघा अशा प्रकारे आपण होमोनिम्सवर आलेल्या प्रश्नांची चर्चा केली. तुम्हाला एक नेमकी थीम समजून सांगितली की कसा टॉपिक आहे आणि त्याची कशी प्रिपरेशन करावी. बघा तुम्ही ओएसिस सोबत कनेक्ट होऊ शकता. यूट्यूबला आपलं चॅनल आहे, टेलिग्रामला चॅनल आहे, व्हॉट्सअपला चॅनल आहे. तीनही ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. फेसबुक आणि इंस्टालाही फॉलो करू शकता. आपण मागील 2013 ते 2021 पूर्ण पेपर 1च्या 7 आणि पेपर 2च्या 7 14पैकी 14 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले आहेत जिथे 30ही प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण उपलब्ध आहे. त्याचबरोबर इंग्लिशचे पूर्ण जे 420 प्रश्नांचा इंग्लिशचा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये आपण फक्त वाचन केलं आहे तोही आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. या अनुभवाच्या आधारावर आपण एक टेस्ट सिरीज बनवली आहे 2024साठी. ती अशी आहे पेपर 1ला हा पॅटर्न असेल, पेपर 2ला हा पॅटर्न असेल. तुम्ही
हे कसं जॉईन करू शकता तर 9823247191 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. व्हॉट्सअपचा नंबर पण हाच आहे. तुम्ही या नंबरला पहिल्या पेपरसाठी 400 रुपये आणि दुसऱ्या पेपरसाठी 400 रुपये 5-5 PDF स्वरूपात तुम्हाला पेपर मिळतील. दुसऱ्या पेपरची एक काळजी घ्यायची आहे, आमच्याकडे फक्त सामाजिक शास्त्र आहे, गणित विज्ञान नाही. जर एखादा स्टुडंट दोन्ही पेपर जॉईन करतोय तर 700 रुपये फी असेल, 100 रुपये डिस्काउंट असेल. पेपर कधी मिळतील तर पेपर 1 या तारखांना मिळेल, पेपर 2 या तारखांना मिळेल. सकाळी 11 वाजता PDF स्वरूपात पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता आन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.